वेशभूषा असो, फोटोग्राफी असो, याचं परीक्षण कोण करणार? ते कुणाकडे जायचंय सगळं साहित्य? आणि आपण जी सगळी 2000 स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली आहे, मग ती कुठून कुठपर्यंत असणार आहे? त्यात शाळेतली जी चित्रकला स्पर्धा आहे त्याचं परीक्षण शाळेतल्याच ज्या टीचर्स असतील, शिक्षक असतील चित्रकलेचे तेच करणार आहेत. एकूण 5 क्रमांक प्रत्येक गटातनं काढले जाते आणि त्यांचे सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे आपण पोहोचवलेले आहेत. आणि जे प्रत्येक विद्यार्थी जो सहभाग घेईल या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये त्याच्यासाठी डिजिटल सर्टिफिकेटची व्यवस्था आहे. ते डिजिटल सर्टिफिकेट त्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थ्याचं माहिती भरल्यानंतरची. दुसरा एक असा विषय आहे की आता आपल्या मार्फतच मी संपूर्ण पुणे शहरात एक आवाहन करते. जे काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत म्हणजे पालखी मार्गावरती काही कंपनी आहेत किंवा काही शॉप्स असतील तर त्यांचे टॉयलेट बाथरूम्स असतात. त्यांनी ते वारकऱ्यांसाठी विशेषतः वारकरी महिलांसाठी खुले करून द्यावेत. ज्या खासगी शाळा आहेत त्यांनी सुद्धा आपले टॉयलेट बाथरूम्स वारकऱ्यांसाठी खुले करून द्यावेत. त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका घेईल. पालखी काळामध्ये आपण पाणी कपात आपण रद्द करतोय. कंटिन्यू 2-3 दिवस आपण 2 दिवस पाणी देणार आहोत. पालखी तिथं मुक्कामासाठी थांबते, तर पालखीचे 16 प्रमुख आहेत त्यांची मागणी होती की जागा अपुरी पडते, आपण तिथं काय अतिक्रमण बऱ्यापैकी हटवलेलं आहे, तिथं पुरेशी जागा उपलब्ध झालेली आहे का? मुक्कामाची तिथं सोय असण्यासाठी महानगरपालिकेने काय उपाययोजना केल्यात? कारण बरेचसे तंबू त्याचबरोबर गाड्या ज्या आहेत त्या परिसरामध्ये लागतात, तिथं काय उपाययोजना केली आपण? हो, तिकडची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. आपण ती जागा ताब्यात घेतली आहे आणि आता जवळपास 3 गुंठे कॉन्क्रीट करून ती 3 गुंठे जागा आधीच जी काही जागा होती त्याच्या ऐवजी आता जर तुम्ही तिथे जाऊन पाहिलं तर ती मोठी झाली आता जागा. म्हणजे जे काही कन्सेशन होतं इतके दिवस ते नाहीये. तो जो रस्ता होता पालखी येण्याचा तिथे सुद्धा जे काही अतिक्रमण होतं ते सुद्धा काढून टाकलेलं आहे. त्यामुळे तो रस्ता सुद्धा चांगला मोठा झालाय. आपण पालखी सेवावारी अंतर्गत कलावारी ही एक कॉन्सेप्ट केली होती. त्या कलावारीमध्येच ड्रॉइंग कॉम्पिटिशन, फोटोग्राफी, वेशभूषा हे येत होतं. आणि त्याचबरोबर जिथे पालखी विसावा आहे आपण एक 2-4 दिवसांनी आपल्याला लक्षात येईल की संपूर्ण तो एरिया जो आहे तो डेकोरेट केला गेलाय. म्हणजे तिथे ज्या जुन्या इमारती आहेत, वाडे आहेत, त्यांच्या ज्या भिंती आहेत तिथे आपण पालखीचंच पेंटिंग केलेलं आहे. ती एक कॉन्सेप्ट घेऊन इतका सुंदर तो परिसर दिसेल म्हणूनच आपण त्याला कलावारी असं नाव दिलेलं. हे मागणी वारकरी यायची की जे रस्त्यावर स्पीकर्स लावले जातात गाण्यांचे मोठमोठे अनाउन्समेंट केल्या जातात तर ते करू नये, कारण वारकऱ्यांचे ज्या अभंग काय जे काय ते म्हणत जातात नक्कीच आव्हान आव्हान तर नक्कीच करेल मी की कारण जे पालखी प्रमुख, दिंडी प्रमुख काही दिवसांपूर्वी आम्हाला भेटले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की पुणे शहरात आल्यानंतर लगेचच मोठे डीजेस लावलेले असतात, लाऊडस्पीकर्स असतात, त्याच्यावरनं काही गाणी असतील किंवा काही घोषणा द्यायच्या असतील, माहिती जरी द्यायची असेल तर एवढ्या मोठ्या आवाजाने ते जेव्हा दिले जातात तेव्हा ते डिस्टर्ब होतात. कारण ते त्यांच्या नामस्मरणाच्या घोषात ते पालखी मार्गावरती चालत असतात आणि पालखी त्या दिंड्या येतात, त्यांचे दिंडी प्रमुख पुढे चालत असतात आणि त्यांच्या पाठीमागे सगळे वारकरी गटाप्रमाणे चालतात. आवाजामुळे त्यांना ते दिंडी प्रमुख कुठे आहेत, पुढे आहेत किंवा कुठे जायचंय हे ते लक्षात येत नसल्यामुळे बरेचदा असं होतं की दिंडीतले वारकरी हरवतात. त्यांना तो रस्ता पण लक्षात येत नाही. चालत असताना लक्षात येत नाही की पुढचा आपला दिंडी प्रमुख आपल्याला काय सूचना देतोय. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करते की आपण यंदा पालखी मार्गावरती डीजे लावू नये, मोठे लाऊडस्पीकर्स लावू नये. छान टाळ मृदुंगाच्या आवाजातच ही पालखी पुणे शहरात यावी आणि तिथनं पुढे त्या आवाजातच प्रस्थान व्हावं, इतकं चांगलं वातावरण निर्माण होईल. तर कृपया पुढेही डीजे आणि लाऊडस्पीकर्स लावू नये ही विनंती करते मी आपल्याला पुणे शहराकडनं आणि वारकरी संप्रदायाकडनं. आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. 6 ठिकाणी त्यांनी मगाशी आकडा सांगितला होता. जर्मन अँगर 6 ठिकाणी 6 ठिकाणी मेन मंदिराच्या परिसरामध्ये आहे.
टोटल 5,500 स्क्वेअर 5,700 स्क्वेअर किलोमीटर 5,000 टोटल जर्मन आणि 40,000 स्क्वेअर किलोमीटर टोटल पुणे शहरात विविध ठिकाणी. ठिकाणं जाहीर करण्यात आली. ऑलरेडी ठरलेलेच आहे, स्पॉट ठरलेलेच आहे. सरले मंदिर परिसर हे किती झाले 40,000? आपल्याचे मांडव 40. नाही, हे ठरलेली ठिकाणं असतात वारकऱ्यांची थांबण्याची. मंदिर आपण परिसर- पहिल्यांदा जर्मन हँगर लावतोय हो. ना हा. तर मग ते नेमकं कुठं? मंदिर परिसराच आहे. मंदिर परिसरापासून एका भवानी पेठात आता जिथं पालखी थांबतील त्या ठिकाणी आता आपण जर्मन हँगर 1700 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे साधारण एक 20,000 फुटाचा आपण जर्मन हँगर मंदिर परिसरात टाकतोय. 5,700 टोटल भवानी पेठेत टाकतोय. त्यांनी स्पॉट दिले आणि बाकीचे जे पत्र्याचे मांडव शहरभर 40,000 स्क्वेअर फूट म्हणजे साधारण 1,00,000 फुटापर्यंतचे मांडव आहेत असे त्यांनी अंदाजे दिले. ठरलेले पण आणि वारकऱ्यांना हे फार पूर्वीपासून त्यांची थांबण्याची ठिकाणं ही जी आहेत त्यात आपण काही बदल करत नाही. जर्मन हँगर यावेळी ऍड झाले. त्यांच्याकडनं ज्या सूचना आल्या त्याप्रमाणे आपण करतो. दरवर्षी मांडव आपण टाकतो त्याच्यातच येतात. नाही, आणि हे वारकऱ्यांची वारकऱ्यांनी मागणी केली जर्मन मागणी हँगर केली पाहिजे होती त्यावेळी आपल्याकडे. त्यांनी त्याच्यामुळे मागणी केली आपण- होती मंदिर परिसरात असला पाहिजे म्हणून. पालखीच्या ठिकाणी